होणाऱ्या आईंनो, कधी असा विचार केला आहे का? मी जे खाते त्याचा थेट परिणाम बाळाच्या मेंदूवर होतो का? कोणते फूड्स खाल्ल्याने बाळ जास्त इंटेलिजंट होईल? कारण आजही खूप आईंना वाटतं फक्त पोट भरलं की पुरेसं आहे. पण जर मी सांगितलं तुमच्या रोजच्या आहारातले छोटे बदल तुमच्या बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटला बूस्ट करू शकतात, तर होणाऱ्या आईंनो, गर्भावस्था म्हणजे फक्त वजन वाढणं नाही. हा काळ आहे बाळाच्या मेंदूच्या डेव्हलपमेंटचा. पहिल्या काही महिन्यांमध्ये बाळाचा ब्रेन खूप फास्ट डेव्हलप होत असतो आणि त्यासाठी सगळ्यात जास्त गरज असते प्रॉपर न्यूट्रिशनची. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. नेहा सेकंड टाईम प्रेग्नेंट होती. पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये ती फक्त जे मिळेल ते खात होती. नो प्रॉपर प्लॅन. डिलिव्हरी झाली, बाळ हेल्दी होतं. पण डॉक्टरने एक गोष्ट सांगितली, नेक्स्ट टाईम डाएटवर थोडं जास्त लक्ष द्या. दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये नेहाने थोडे छोटे चेंजेस केले. रोज भिजवलेले बदाम खायला सुरुवात केली, फ्रूट्स ॲड केले, जंक फूड कमी केलं. ती म्हणाली, मी काही खूप स्पेशल नाही केलं, पण कॉन्शियसली खाल्लं आणि डिफरन्स तिला जाणवला. ती जास्त एनर्जेटिक वाटत होती. होणाऱ्या आईंनो, एक सिंपल गोष्ट समजून घ्या. तुम्ही जे खाता त्यातूनच बाळाला सगळं मिळतं. तुमचा आहार म्हणजे बाळाचा न्यूट्रिशन सोर्स आहे. आता तुम्ही विचाराल, नेमकं काय खाल्लं पाहिजे? चला, अगदी सोप्या भाषेत बघूया. सकाळची सुरुवात कोमट पाणी आणि 4-5 भिजवलेले बदाम. हे छोटं वाटतं, पण बदामामध्ये असलेले न्यूट्रिशन्स ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप युजफुल असतात. दुपारच्या जेवणात घरचं साधं जेवण, डाळ, भात, भाजी, पोळी हेच बेस्ट असतं. बाहेरचं ऑइली फूड टाळा, कारण ते डायजेशन आणि मूड दोन्हींवर परिणाम करतं. फळं खाणं खूप इम्पॉर्टंट आहे. केळी, सफरचंद, डाळिंब हे बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठी बेनिफिशियल आहे. आणि हो, पाणी पिणं विसरू नका. कधी कधी डिहायड्रेशनमुळेही थकवा आणि मूड स्विंग्स होतात. आता एक छोटा पॉईंट, जास्त खाणं म्हणजे हेल्दी नाही, क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. आणि एक मिस्टेक खूप आई करतात, क्रेविंग्स आल्या की काहीही खाणं. कधी कधी चालतं, पण रोज जंक फूड बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी चांगलं नाही. आता एक छोटा इमोशनल मोमेंट. होणाऱ्या आईंनो, तुम्ही जेव्हा खाता ते फक्त तुमच्यासाठी नाही, तुमचं बाळ तुमच्यासोबत खात आहे. म्हणून जेव्हा तुम्ही हेल्दी खाता तेव्हा तुम्ही बाळाला बेस्ट देत असतात. गर्भसंस्कारमध्ये आहाराला खूप महत्त्व आहे, कारण हेल्दी बॉडी प्लस काम माइंड म्हणजेच हेल्दी बेबी. परफेक्ट डाएट फॉलो करणं गरजेचं नाही, पण थोडं कॉन्शियस खाणं खूप गरजेचं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गर्भावस्थेत कोणते थॉट्स आणि म्युझिक बाळाच्या मनावर पॉझिटिव्ह इफेक्ट करतात. हा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. होणाऱ्या आईंनो, स्वतःची काळजी घ्या आणि जे खाताय ते प्रेमाने खा. अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.